Hello students, today we are going to study Science and Technology part 1st. In this video, we are studying about chapter 10 Space Missions. High Earth Orbits. What is meant by high Earth orbits? If the height of the satellite orbit above the Earth's surface is greater than or equal to 35,780 kilometers, the orbit is high Earth orbit. म्हणजे सॅटेलाइटची हाईट अर्थ सरफेस पासून 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात हाय अर्थ ऑर्बिट. ॲज वी विल सी इन द नेक्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल, अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट 35,780 किलोमीटर above the earth surface will take around 24 hours to complete one revolution. We know that the earth also takes almost 24 hours for one revolution. पहा, पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 आवर्स लागतात आणि सॅटेलाइटला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुद्धा 24 आवर्स लागतात. इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट पॅरलल टू द इक्वेटर, द टाइम ऑफ रिव्हॉल्युशन if the satellite is revolving in an orbit parallel to the equator, the time of revolution for the earth around itself and that for the satellite to revolve around the earth being the same. म्हणजे अर्थला स्वतःभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाइम आणि सॅटेलाइटला अर्थभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाइम कसा आहे, सेम आहे. द सॅटेलाइट विल अपियर टू बी स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू द अर्थ. त्यामुळे हे टाइम सेम असल्यामुळं सॅटेलाइट स्थिर वाटतो. For a passenger in one vehicle, another vehicle moving parallel to him with equal velocity appears to be stationary. समजा दोन व्हेकल्स सेम स्पीडने चाललेले आहेत तर एका व्हेकलमधल्या लोकांना काय वाटते, दुसरं व्हेकल स्टेशनरी आहे किंवा दुसऱ्या व्हेकलमधल्या लोकांना वाटते पहिलं व्हेकल स्टेशनरी आहे. दिस इज व्हॉट हॅपन्स हिअर ऑल्सो. दीज सॅटेलाइट्स आर देअरफॉर कॉल्ड जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स. आता जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स म्हणजे काय, तर भूस्थिर उपग्रह. या उपग्रहांना भूस्थिर उपग्रह असे म्हटले जाते. याचे कारण या सॅटेलाइटला अर्थभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी जितका कालावधी लागतो तितकाच कालावधी अर्थला स्वतःभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागतो. सिन्स these satellites are stationary with reference to the earth, they can observe a specific portion of the earth continuously. Therefore, they are used in applications like meteorology and for carrying signals for telephone, television, radio and so on. तर हे सॅटेलाइट स्थिर असल्यामुळे, स्टेशनरी असल्यामुळे पृथ्वीच्या म्हणजे अर्थ सरफेसच्या एकाच भागाचं काय करू शकतात, निरीक्षण करू शकतात. आणि म्हणूनच त्यांचा उपयोग कुठे केला जातो, मेटेरोलॉजी, सिग्नल्स फॉर टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ अँड सो ऑन. नेक्स्ट पॉइंट इज medium Earth orbits. If the height of the satellite orbit above the Earth's surface is in between 2000 km and 35,708 km, the orbits are called medium Earth orbit. The geostationary satellites orbit above the equator. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइट हे इक्वेटरच्या वरती असतात, त्यामुळे ते इक्वेटरचा स्टडी करू शकत नाहीत, म्हणजे पोलार रिजनचा स्टडी ते करू शकत नाहीत. दीज आर देअरफॉर नॉट युजफुल इन द polar regions. For this purpose, elliptical medium Earth orbits passing over the polar region. These orbits are called as polar orbits. तर जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स हे पोलार रिजनचा स्टडी करू शकत नाही, त्यामुळे मीडियम अर्थ ऑर्बिट्स काय करतात, पोलार रिजनचा स्टडी करतात आणि म्हणून त्यांना पोलार ऑर्बिट्स असं सुद्धा म्हणतात. इन दीज ऑर्बिट्स द सॅटेलाइट्स कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इन 2 to 24 hours. Some of these satellites revolve in circular orbit at a height of around 20,200 km above the Earth's surface. Global positioning satellites revolve in such orbits. ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स म्हणजे काय, तर दिशादर्शक उपग्रह हे याच ऑर्बिटमध्ये काय होतात, रिव्हॉल्व होतात. नेक्स्ट इज लो अर्थ ऑर्बिट्स.
If the height of satellite orbit above the Earth's surface is in between 180 km and 2000 km, the orbits are called low Earth orbit. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट अँड हाय अर्थ ऑर्बिट हे त्याच्या हाईटवरून ठरवण्यात आलेले आहेत. इफ height of satellite is 180 km to 2000 km, then it's known as low Earth orbit. If the height of satellite from the surface is 2000 km to 35,780 km, then such satellites are known as medium Earth orbits. And height of the satellite orbit above the Earth's surface is equal to or greater than 35,780 km, then such orbits are known as high Earth orbits. The satellite used for scientific experiments and atmospheric studies revolve in low Earth orbits. तर सायंटिफिक एक्सपेरिमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फेरिक स्टडी करण्यासाठी जे सॅटेलाइट्स असतात ते कुठे रिव्हॉल्व होतात? लो अर्थ ऑर्बिटमध्ये. डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ देअर ऑर्बिट्स ते कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इन अराउंड 90 मिनिट्स. तर साधारणपणे 1.5 तासाच्या कालावधीमध्ये ते काय करतात? रिव्हॉल्युशन कंप्लीट करतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप ऑल्सो रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. तर हबल दुर्बीण म्हणजेच हबल टेलिस्कोप आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे सुद्धा याच प्रकारच्या ऑर्बिट्समध्ये काय होत असतात? रिव्हॉल्व होत असतात. डू यू नो ए ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP means College of Engineering, Pune made a small satellite and sent it into the space through ISRO in 2016. तर पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटने 2016 मध्ये काय केलं? एक सॅटेलाइट लॉन्च केला आणि इस्रोच्या मदतीने तो अवकाशामध्ये प्रस्थापित केला. द नेम ऑफ द सॅटेलाइट इज स्वयं अँड इट्स वेट इज अराउंड 1 किलोग्रॅम. इट इज ऑर्बिटिंग द अर्थ ॲट ए हाईट ऑफ 515 kilometer. The main objective of the satellite was to provide point-to-point messaging services using a special method. तर मेन ऑब्जेक्टिव्ह या सॅटेलाइटचं काय होतं? तर पृथ्वीवरील म्हणजे अर्थ सरफेसवरील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतची सर्व माहिती किंवा संदेश पाठविणे. हिअर फिगर 10.4 इज गिवन. ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स, low earth orbit, high earth orbits and medium earth orbits are given here. Satellite launch vehicles. Satellite launch vehicles are used to place the satellite in their specific orbits. The functioning of the satellite launch vehicle is based on the Newton's third law of motion. Satellite launch vehicle म्हणजे काय? तर सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी एखाद्या ठिकाणी नेऊन लॉन्च करण्यासाठी जे व्हेकल यूज केलं जातं त्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा मराठीमध्ये उपग्रह प्रक्षेपक असे म्हटले जाते. आणि त्याचं फंक्शन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनवरती चालते. व्हॉट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन? टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. द लॉन्च व्हेकल युजेस स्पेशल टाईप ऑफ फ्यूल. The gas produced due to combustion of the fuel expands due to high temperature and it expelled forcefully through the nozzles at rear side of the launch vehicle. आता या लॉन्च व्हेकलमध्ये स्पेसिफिक टाईपचं फ्यूल यूज केलं जातं आणि त्यामधून जो गॅस बाहेर पडतो तो हाय टेम्परेचरमुळे काय होतो? एक्सपांड होतो आणि फोर्सफुली तो त्याच्या नोझलमधून म्हणजे टोकाकडच्या भागाकडून बाहेर पडतो. ॲज अ रिॲक्शन ऑफ दिस ए थ्रस्ट ॲक्ट्स ऑन व्हेकल which drives the vehicle high into the space. त्यामुळे थ्रस्ट ॲक्ट होतो आणि तो स्पेसमध्ये काय करतो? व्हेकलला पाठवतो किंवा अवकाशामध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल काय होतो? झेपावतो. द स्ट्रक्चर ऑफ द लॉन्च व्हेकल इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ द सॅटेलाइट अँड द टाईप ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट. तर सॅटेलाइटचा जो टाईप आहे किंवा त्याचं जे वेट आहे याच्यावरती सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं स्ट्रक्चर डिपेंडंट असते. The fuel of the vehicle also depends on these factors, means type and weight of the satellite. The fuel form a major portion of the total weight of the launch vehicle. Thus, the vehicle has to carry a large weight of the fuel with it. The सॅटेलाइट जर जास्त अंतरावरती लॉन्च करायचं असेल तर जास्त फ्यूलची गरज असते आणि त्या फ्यूलचं वेट सुद्धा त्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलला काय करावं लागतं? पेलवावं लागतं.
त्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सॅटेलाइट लॉन्च व्हेकलला अवकाशामध्ये झेपावण्यासाठी अडथळे निर्माण होतात. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स, लॉन्च व्हेकल विथ मोर दॅन वन स्टेज आर युज्ड. तर एकच जर स्टेज असेल व्हेकलची तर त्याला काय करावं लागेल, शेवटपर्यंत ते वेट सांभाळावं लागेल. त्यासाठी सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचे स्टेजेस काय केले जातात, एकापेक्षा जास्त केले जातात. ड्यू टू दिस द वेट ऑफ द व्हेकल कॅन बी रिड्यूस्ड स्टेप बाय स्टेप आफ्टर इट्स लॉन्चिंग. For example, consider launch vehicle having two stages. For launching the vehicle, the fuel and engine in the first stage are used. This imparts specific velocity to the vehicle and takes it a certain height. आता जर दोन स्टेजेस असतील तर फर्स्ट स्टेजमधलं फ्यूल प्रथम यूज केलं जाईल आणि मग ते फ्यूल संपल्यानंतर काय होईल, रिकामी होईल. वन स्टेज रिकामी होईल. once the fuel in the first stage is exhausted, the empty fuel tank and the engine are detached from the main body of the vehicle and fall either into a sea or an unpopulated land. तर काय केलं जातं, एका स्टेजमधलं फ्यूल संपल्यानंतर ती स्टेज अनपॉप्युलेटेड लँडवरती किंवा समुद्रामध्ये काढून टाकली जाते. ॲज अ फ्यूल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड, द फ्यूल इन द सेकंड स्टेज इज इग्निटेड. एका स्टेजमधलं फ्यूल संपल्यानंतर आपोआपच काय होतं, सेकंड स्टेजमध्ये फ्यूल इग्निटेड होतं. हावेवर द व्हेकल नाऊ कंटेन ओनली वन स्टेज. द वेट नाऊ बीन रिड्यूस, द व्हेकल कॅन मूव्ह विथ हायर स्पीड. ज्यावेळी फर्स्ट स्टेज निघून पडेल किंवा काढून टाकली जाईल त्यावेळी सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं वेट काय होईल, कमी होईल आणि त्यामुळे ते वेगाने पुढे जाऊ शकतं. ऑलमोस्ट ऑल द व्हेकल्स आर मेड ऑफ आयदर टू ऑर मोर स्टेजेस. हिअर वन एक्झाम्पल इज गिवन. एक्झाम्पल ऑफ PSLV मीन्स पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. हिअर 4 स्टेजेस आर गिवन, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. त्या ठिकाणी 4 स्टेजेस दिलेले आहेत. एका स्टेजमधलं फ्यूल संपल्यानंतर ते काढून टाकलं जाईल. असेच 1, 2, 3 हळूहळू काढून टाकले जातील आणि त्यामुळे सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं वेट काय होईल, कमी होईल आणि वेट कमी झाल्यामुळे त्याला अधिकाधिक उंचावरती जाण्यासाठी किंवा जाता येईल. द लॉन्च व्हेकल आर कॉस्टली बिकॉज दे कॅन बी युज्ड ओनली वन्स. तर हे लॉन्च व्हेकल्स फक्त एकदाच वापरता येतं आणि त्यामुळे ती महागडी पडतात. त्यासाठी उपाय म्हणून USAने काय केलं, USA हॅज देअरफॉर डेव्हलप्ड स्पेस शटल विच रिटर्न्स टू द अर्थ एक्सेप्ट फॉर द फ्यूल टँक. तर USAने तयार केलेलं जे स्पेस शटल आहे ते फ्यूल टँक निघून पडतात, पण स्पेस शटल काय होतं, परत येतं अँड कॅन बी रियुज्ड इन मल्टिपल लॉन्चेस. तर हे या ठिकाणी USAने तयार केलेलं स्पेस शटल दाखवलेलं आहे. हे स्पेस शटल काय करतं, विशिष्ट ठिकाणी नेऊन ऑर्बिट सॅटेलाइट लॉन्च करतं आणि पुन्हा परत अर्थवरती येतं. त्यामुळे तेच स्पेस शटल पुन्हा लॉन्चिंगसाठी बऱ्याच वेळा वापरता येते आणि खर्च वाचतो. Always remember, the rocket, a type of firecracker used in Diwali, is also a sort of launcher. In this rocket, the fuel is ignited using a fuse and the rocket is projected into the sky just like a satellite launcher. तर आपण दिवाळीमध्ये जे रॉकेट फटाक्यामध्ये वापरतो त्याला काय असते, एक वात असते आणि ती वात आपण पेटवतो आणि त्यामुळे ते रॉकेट हवेमध्ये अवकाशामध्ये झेपावते. Similarly, if a balloon is blown and released with its end open, the air in the balloon is forcefully ejected and the balloon is pushed in opposite direction. This can be explained by using Newton's third law of motion. जर आपण समजा फुगा फुगवला आणि तो सोडून दिला तर हवा जोराने बाहेर पडते आणि फुगा उलट दिशेने तितक्याच वेगाने ढकलला जातो. तर हे सुद्धा न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती आधारित आहे. स्पेस मिशन्स अवे फ्रॉम अर्थ म्हणजेच पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा. ॲज वी हॅव सीन अबव, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर बीइंग युज्ड फॉर मेकिंग अवर लाईफ मोर अँड मोर एनरिच्ड. तर मानवाने काय केलं, आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आर्टिफिशियल सॅटेलाइट्सचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे. However, in the previous standard, we have learned about how the telescope abroad, artificial satellites are used to gather information about various objects in the universe. तर मागील इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे आर्टिफिशियल सॅटेलाइटवर ठेवलेले जे दुर्बिणी आहेत त्यामुळे काय होतं, विश्वातील विविध घटकांची माहिती मिळवता येते. Similarly, some space missions are used to gain further knowledge about the universe.
तर काही स्पेस मिशनमुळे युनिवर्सची माहिती मिळायला आपल्याला उपयोग झालेला आहे. इन these missions, spacecrafts are sent into the nearby objects in the solar system to observe them more closely. New information has been obtained from such missions, and it is helping to understand the creation and evolution of our solar system. तर काही स्पेस मिशन्समुळे आपल्याला सूर्यमालेची उत्पत्ती आणि इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांती समजून घेण्यासाठी आणि त्याची प्रगती करण्यासाठी ती माहिती उपयुक्त पडलेली आहे. Such missions, the spacecrafts must escape the Earth's gravitational force to travel into the outer space. तर अशी मिशन सक्सेस होण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर ही सॅटेलाइट्स गेले पाहिजेत. तुम्ही चॅप्टर फर्स्टमध्ये शिकलेलं आहे. To achieve this, the initial velocity of the moving object must be greater than the escape velocity of the Earth, as we learnt in the chapter first, gravitation. Escape velocity on a planet can be determined by using the following formula. V escape is equal to square root of 2 gm upon r. Here g means gravitational constant. Its value is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. M is mass of planet, 6 into 10 raised to 24 kilogram. R is radius of planet, 6.4 into 10 raised to 6. And V, substitute this value, then V escape is equal to 11.18 into 10 raised to 3 meter per second, or 11.18 kilometer per second. Thus, if a spacecraft is to escape the Earth's gravitational force to travel to the outer space, it must have minimum velocity 11.2 kilometer per second. म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण बलापासून जर मुक्त व्हायचं असेल, अंतराळात प्रवासासाठी जर पाठवायचं असेल, तर मिनिमम व्हेलॉसिटी किती असली पाहिजे? 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे प्रत्येक सेकंदाला मिनिमम व्हेलॉसिटी 11.2 कमीत कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असायला हवी, तरच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाऊ शकतो. Here some practice questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video.